आपलं काय लाड पळत जाणताना पिशवी घे तुझी. पिशवी घे तुझी. काय ना काय वस्तू लागतेच पण मग ती पैसे भरायचं पुन्हा आणायला जायची. झालं का तुझं? 9 वाजले ते हो आताच. आता ह्याला शाळेत रोज काय गाडीवर सोडायचं काय ते मगच म्हणलंय मला चला सोडायला. झाला आता आजचा दिवस येणार मामा सोडायला. पैसा सोहम माणूस असले की काय उद्या मग उद्या सोहम चालत जाणार एकटा. दुकानात जाऊन लिंबू आणायचंय. चल. सोहमच्या शाळेत आज लिंबू चमचा स्पर्धा आहे त्यामुळे लिंबू आणायचं आहे. कोणी कोणी शाळेत लिंबू चमचा स्पर्धेमध्ये भाग घेतलाय कमेंट करून नक्की सांगा मुलांनी. आपलं काय लाड ही तर पुढे निघाले. जा 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 सारंगला बी सोडून येता येता. शेतात नाही शाळेत. पिशवी घे तुझी. पिशवी घे तुझी. खांडायचे वाटते. ती लागत तशी जाते. जवारा लयच उच आली त्या दोन 3 दिवस झाले भाजीचा लागले तर ग बाय बाय बाय. हे बघा पानं कमी एवढ्या चिंचा लागले त्या लकडून गेले झाड का नाही ते. आम्ही पुरलेला हाय तिथंच आहे तसा. हा चाकवताची भाजी इथं पण आली आहे की. चव लागत नाही माहिती चाकवताची भाजी पण. बोय मग आता आठवडाभर तर जात आहे तुम्हाला. मऊ भुसभुशीत रान निघेल का. घ्या उगं काढून आता उगं टाइम लावू नका शेंगाला. काल तर आलते तर कावळ्यानं झाड ते लिंबाचं गच भरलं होतं. जवळ सुद्धा काढायला येऊन गेले. मी इथं उपडलं उपडलंच होतं तिथलं. तर आता काय होईल कुळीला का जाणारच मग काय उपयोगात ठेवून बी निघते त्यात. काय उपयोगात ठेवून यायचं. निघेल तेवढं निघेल निघेल मग काय. हे बघा काळी जारक उपडायची चालली. काळे ही ही चव लागतं म्हण कालवून काळ्याच. पिकले ते शेंगा ग. पिशवी आणली काय. तर आलोय बघा भुईमुगाच्या रानात आणि ह्याच्यामध्येच दारकू लावलेली आईने कुठं कुठं. ते आता शेंगा चांगल्या झाल्या त्या निब्बर आणि आता भुईमुग कुळवायचा आहे त्याच्यामुळे ह्यातले दारकू निघून जाणार. त्यापेक्षा म्हटलं उबडावी आणि शेंगा तोडून कालवण्यासाठी घरी न्यावे. आणि दारकूच कालवून एकदम छान लागते. सुक्की भाजी पण छान लागते आणि पातळ आमटी पण छानच लागते. तर म्हटलं आहे तर उकडून न्यावी घरी कारण उद्यापासून भुईमुग कुळवायला सुरुवात करायची आहे.
संपले दारकू. तरी आज आम्ही सगळी दारकू उपडले. जास्त नाही काय, 1 2 3 भाज्या होत्या एवढी निघल. शेंगा एकदम अशा टच दारकू. त्यात पण शेंगा काय कवळे त्या काय निब्बर आहेत त्या. काळ्या दारकू म्हणलं तोडून घ्यावी मात्र करण्यापेक्षा. तेच काम चालू आहे माझं आणि आईचं. अशा बारीक बारीक शेंगा. आणि इकडं बघा आजूबाजूला कुत्री मांजरं भरपूर आली. ती हाड हाड आणि कावळे यातनं काय राहिलेल्या शेंगा आता त्या उद्यापासून कुळव चालू करायचं आहे. कधीतरी येऊन येऊन न्यावं लागतंय कालवणाचं वाटोळ होऊन जात. तिकडच आणि इकडं आलं का इकडंच असं होते. खाली गेलं का खाली वर. आता वरच्या सुद्धा शेंगा आले त्या बघ चांगल्या बऱ्यापैकी भरले त्या खालच्या त्या मिरच्याच्या ह्यातल्या. तिथं पण दारकू लावल्या पण ती मोठी दारकू आहे की चांगले आले त्याच्या पण शेंगा. हा निबर होते त्या कवळ्या आहेत ते निबर नाही त्या झालेल्या अजून पण लगेच येते ते शेंगा 4 दिवसात. तर आता या शेंगा पटापटा सगळ्या तोडून घेते आणि मग आता 4 वाजले ते आणि ऊन पण भरपूर लागायला लागले. आता वरच्यावर ऊन वाढलंय आणि सकाळचं थंडी काही कमी होईना झाली आहे. तरी आता या शेंगा तोडून आम्हाला खाली जायचंय आणि खाली चालाय बटाट्याला माती लावायचं झालं असणार आहे आता. कारण आता आम्हाला येऊन अर्धा तास तरी झालं. थोडंसं रान राहिलं होतं. चला तर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. अगं पुन्हा ही कुळवात तोडणं चावायचं ना. आले त्या आरीच की ह्याच्या म्हणूनच ग मी उपडलं काल. मला दिवस वाढला काल काहीच आलं ते कांदा म्हटलं ही कुळवायचं जाणारच म्हणलं आता काही राहणार नाही. त्यापेक्षा म्हटलं कालवणाला तर न्यावं वाटतं. निबरच घेतले ते कवळ्या घेतल्या. काल निवळ दिवस मावळा होता सगळ्यात बरोबर. तीच आणलाय करायचं काय केलं बी कुठ गर्दी मुलकाची. नंबर आला तर मी फोन केला की आलं घरी. होते चला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर माझं चालू आहे मेथीची भाजी घ्यायची. वरच्यावर कापून कापून गेल्या शेंड कारण मेथीची भाजी एकदम दाट दाट झाली आणि फुटवा तर अजिबात नाही. म्हटलं वरच्यावर अशी कापूनच घ्यावी. तेव्हा खुरपं घेतले आणि खुरप्याने कापायची चालली भाजी. म्हटलं पाणी सोडलं तर अजून फुटून येते. आणि ही भाजी मी नेणार आहे कराडला. माझ्यासाठी कापायची चालली. जास्त नाही न्यायची, थोडीच न्यायची. 1-2 मोदळ आणि तर घरी पण ठेवायचे. म्हटलं कापून घ्यावी कारण आईला वेळ नाही. आईचं चालू आहे काम. कालपासून बटाटे मजवायची चालू आहे. ती माती लावली आहे बटाट्याला. काही ठिकाणी बटाट्याची रोपं आहे ती मोजून गेली ती माती. त्याच्यामुळं ती उघडी करायची चालली. माती रुजलेली काय काढायची रोप माती काढायची सगळ्या रोप. म्हटलं माझं मी घेतली भाजी. आपल्याला खायला पाहिजे म्हणजे रात्री आपण तर तेवढी तरी भाजी घेतली पाहिजे. सगळं आईलाच फुटवर लावावं. हे बघा अशी कट करून घेतली आणि आता खाली फुटणार. चांगली फुटून येईल अजून फुटवा. आणि भाजी आता बरोबर खाण्याच्या मापाची भाजी झाली. अजून 1-2-4 दिवस राहिले तर पूर्ण फुलांनी गच्च भरल. किती छान आले आणि एकसारखी कवळी कवळी एकदम कवळी लुसलुशीत आहे. पाठीमागं कशाचा आवाज येते.
पवन चक्कीला डांबरावायचं चालायची पाठीमागे ते आवाज येतोय बघा मशीन. तुम्ही घेतली का कधी अशी भाजी कापून? नक्की सांगा कमेंट करून. नवीन त्याला मग नवीन असंच आपले चॅनल